आज सकाळी सकाळी एक विचार आला, की आपण प्रत्येक काम करताना जर थोडी क्रिएटिव्हिटी ठेवली, सृजन जर ठेवलं, तर जगण्यात खूप मजा येते. कारण क्रिएटिव्हिटीच आपल्याला आनंद देत असते. म्हणून बघा कलाकार हे धनवान नसले तरी ते श्रीमंत असतात, ते समाधानाने. कारण ते नेहमी काहीतरी निर्माण करत असतात. त्यांच्यात सृजन असतं. आपण जर आपल्या जगण्यामध्ये नेहमी भविष्याचा विचार करत गेलो, तर ॲक्चुअली भविष्य कधी येतच नाही. भविष्य हे ज्या क्षणाला येतं, तेव्हा ते वर्तमान बनलेलं असतं. म्हणजे आपण वर्तमानात राहूनच वर्तमानाची चिंता करून आपलं आयुष्य संपवत असतो. म्हणून प्रत्येक क्षण अर्थपूर्ण आपल्याला जगता आला पाहिजे. प्रत्येक क्षणाचा अर्थपूर्णपणा जो आहे, तो आपल्या कामातून आपल्याला शोधता येतो. आपण काय काम करतोय? आपल्या कामाची दिशा काय? आपण कशासाठी काम करतोय? कोणासाठी काम करतोय? याचा आउटपुट काय आहे? याच्यातून आपल्या जगण्याचा अर्थपूर्णपणा हा आपण शोधून काढू शकतो. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगणं हे आपलं पहिलं प्रायोरिटी आपल्या जगण्याची असली पाहिजे, की मला आनंदाने आणि क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये असली पाहिजे, की जेणेकरून काहीतरी छान आपण निर्माण करत जाऊ. आणि जीवन जसं येतं, तसं जीवनाला प्रतिसाद देणं म्हणजे जगणं असतं. आपण प्रत्येक क्षणाला आपल्याला हवं त्या टाईपचं आयुष्य आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी झटत असतो. जीवनावर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला, की त्याच्यातली जी अनिश्चितता आहे, जी आनंददायी असते, ती संपलेली असते. म्हणून जे अनिश्चित आयुष्य आहे, त्याला रिस्पॉन्स देत आपण जसं टेनिस खेळतो, बॅडमिंटन खेळतो, की आपल्याकडे येणारं जे शटल आहे, ते अनएक्सपेक्टेड येणार आहे. ते कोणत्या दिशेला येणार, कसं येणार आणि जेव्हा ते आपण परत टोलवतो ना, तेव्हा आपल्याला जो आनंद येतो, आयुष्याचं शटल असंच आपल्याला टोलवायचं आहे. हॅव अ गुड डे.